राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा रद्द करून त्याऐवजी नवीन व्ही.बी. जीरामजी विधेयक आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र शब्दात निषेध केलाय। या निर्णयाच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज शेवगाव तहसील कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। यावेळी तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की मनरेगामधून महात्मा गांधींचे नाव जाणीवपूर्वक काढून टाकणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून गांधीजींच्या मूल्यांप्रती असलेला भाजपचा तिरस्कार दर्शविणारी आणि फॅसिस्ट विचारधारेतून प्रेरित कृती आहे। हा कायदा हक्काधारित असताना तो मोडीत काढून अधिकारधीन योजनेत रूपांतरित करण्याचा सरकारचा डाव म्हणजे ग्रामीण कामगारांच्या रोजगार हमीच्या संकल्पनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे। यामुळे मजुरांना अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या दयेवर सोडले जाणार आहे। नवीन विधेयकामुळे आर्थिक भरातील 40% हिस्सा राज्य सरकारांवर टाकण्यात येत आहे। चुकीची जीएसटी रचना, केंद्र सरकारची उदासीनता आणि राजकीय सूडबुद्धीमुळे राज्ये अधिक आर्थिक तणावात असताना असा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे। व्यापक सल्लामसलत न करता आणि वेतनवाढ आणि हमखास कामांच्या दिवसाबाबत स्पष्ट भूमिका न घेता असा बदल करणे घटनाबाह्य आहे। म्हणूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठामपणे जाहीर करतो की हा कामगार विरोधी निर्णय देशभरातील कामगार, शेतकरी आणि लोकशाही शक्ती एकत्र येऊन जोरदारपणे परतवून लावतील। यावेळी झालेल्या सभेत बोलताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे म्हणाले की डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने यूपीए सरकारने लागू केलेला मनरेगा हा भारताच्या प्रजासत्ताक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असून कामाचा हक्क या घटनात्मक संकल्पनेचा कणा आहे। हा कायदा राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वातून उद्भवलेला असून सर्व नागरिकांनी उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यावर टाकतो। या कायद्यामुळे ग्रामीण भारतात किमान वेतनाची हमी निर्माण झाली असून या तरतुदीमध्ये कपात केल्यास ग्रामीण कामगारांचे शोषण वाढणे अटळ आहे। प्रस्तावित विधेयकात कागदोपत्री कामांचे दिवस 125 करण्याचा दावा असला तरी मागणी आधारित स्वरूपच काढून टाकल्यामुळे कामगारांचा रोजगार मागण्याचा हक्क हिरावला जाणार आहे। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड संदीप इथापे, भगवानराव गायकवाड, अशोक नजन, ॲडव्होकेट विनायकराव आहेर, ॲडव्होकेट गणेश ताठे, ॲडव्होकेट भगचंद उकिरडे, विष्णू कोरे, भिवसेन घोरपडे, अंजा बापू गायकवाड, दत्तात्रय आरे, मच्छिंद्र आर्ले, विष्णू चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच महात्मा गांधी यांच्या नावाने जी मनरेगा कायदा होता तो कायदा रद्द करून नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, कायदा आणलेला आहे। पहिल्या कायद्यामध्ये महात्मा गांधींचं नाव होतं, परंतु त्याचं नाव बदलून विकसित भारत गॅरंटी रोजगार ऍक्ट आजीविका मिशन अशा लांबलचक नावाने हा कायदा आणलेला आहे। आणि यामध्ये लघु करून व्ही.बी. जीरामजी असं केलेलं आहे। त्याच्यामध्ये राम शब्द येईल याप्रमाणे उडून ताडून अशा पद्धतीनं ही नवीन योजना आणलेली आहे। वास्तविक पाहता महात्मा ग्रामीण रोजगार कायदा जो होता हा कायदा 2005 साली मनमोहन सिंग सरकार असताना डाव्या पक्षांचे 65 खासदार होते आणि त्यांनी या सरकारला ग्रामीण रोजगार किमान 100 दिवस रोजगार मिळावा म्हणून या ठिकाणी संसदेमध्ये हा कायदा करून घेतलेला आहे। त्यामुळे ग्रामीण रोजगार निर्माण होत होता आणि मजुरांना कुठेही बाहेर जावं लागत नव्हतं, त्यांच्या गावात रोजगार मिळत होता। पण या केंद्र सरकारने कॉर्पोरेट लॉबीला खुश करण्यासाठी हा कायदा रद्द करून हे नवीन मिशन आणलेलं आहे। रोजगार या ठिकाणी ग्रामीण रोजगार देण्याची जबाबदारी या नवीन मिशनमुळे सरकारवर राहत नाही। त्यामुळं डावे पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या वतीनं आज देशभर मनरेगा कायद्यातून महात्मा गांधीचं नाव वगळल्यामुळं आणि नवीन जो कायदा आलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी निदर्शन आज आयोजित करण्यात आलेली आहे। आज तहसीलदारांना निवेदन दिलं आणि पूर्वीचा जो मनरेगा कायदा आहे तोच कायदा कायम ठेवावा आणि नवीन जो कायदा आणलेला आहे व्ही.बी. जीरामजी हा कायदा या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये आणू नये अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी करण्यात येत आहे।